श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण मकर संक्रांतीत लागणारे पूजनाचे साहित्य, सुगड पूजन आणि वाण याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सौभाग्याचे अलंकार, उपयुक्त वस्तू, खाद्यपदार्थ, भोगीची भाजी, खिचडी, दही भात हे आपण सर्व जाणून घेणार आहोत. आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य आणि वाणाबद्दल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुगड पूजनाचे साहित्य. सुगड पूजणे. संक्रांतीच्या दिवशी सुगड मातीची छोटी मटकी पूजण्याची मोठी परंपरा आहे. यासाठी लागणारी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. सुगड 2 किंवा 5 लहान मातीची सुगड, त्यांना दोरा गुंडाळून आणि हळद कुंकू लावणे पूजले जाते. हळद कुंकू लावून त्यांना पूजले जाते. पूजेचे साहित्य: हळदी कुंकू, अक्षता, फुले, सुट्टी नाणी आणि कापूस. सुगडावर ठेवण्यासाठी वस्त्र म्हणून संक्रांतीचे वाण लुटणे. सुवासिनी संक्रांतीला एकमेकांना वाण देतात. यंदा संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असल्याने काही लोक पिवळ्या रंगाचे वस्तू वाण म्हणून देणे टाळतात. पण हे पूर्णतः तुमच्या स्थानिक परंपरेवर अवलंबून आहे. काही लोकप्रिय वाण कल्पना. सौभाग्याचे अलंकार: काचेच्या बांगड्या, टिकलीचे पाकिट, नथ किंवा जोडवी. उपयुक्त वस्तू: लहान पितळी किंवा स्टीलच्या डब्या, ताटल्या, चमचे किंवा कापडी पिशव्या. सौंदर्याचे प्रसाधने: आरसा, कंगवा, सुगंधित तेल किंवा उटणे. खाद्यपदार्थांमध्ये पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य: डाळ, तांदूळ किंवा तयार तिळगुळ. नैवेद्य काय जेवण बनवणे. संक्रांतीच्या दिवशी थंडी असते म्हणून शरीराला उष्णता देणारे पदार्थ बनवले जातात. मुख्य नैवेद्य: गुळपोळी किंवा तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी. भोगीची भाजी यामध्ये मोसमी भाज्या, घेवडा, गाजर, वांगी, हरभरे, शेंगदाणे, बोर घालून तिळाचा कूट वापरून ही भाजी बनवली जाते. खिचडी: तांदूळ आणि मुगाच्या डाळीची गरमागरम खिचडी. काही खास गोष्टी 2026 साठी. यंदा देवी वाघावर बसून येत आहे, हे शक्तीचे प्रतीक आहे. देवी दही भक्षण करत आहे, त्यामुळे नैवेद्यात दहीचा समावेश करणे शुभ मानले जाईल. 2 संक्रांतीला तीळ आणि गुळाचे दान करणे सर्वोत्तम महत्त्वाचे असते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून प्रेम व्यक्त केले जाते. तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची किंवा पूजेची नेमकी मांडणी कशी करायची याबद्दल पण माहिती सांगणार आहे.
मकर संक्रांतीची पूजा आणि भोगीची भाजी या सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहेत. सुगड पूजण्याची मांडणी कशी करावी? जागा स्वच्छ करा. पूजेच्या ठिकाणी छान रांगोळी काढा आणि पाटावर किंवा जमिनीवर पिवळे, लाल कपडा अंथरून धान्य, तांदूळ किंवा गहू ठेवा. 2 सुगडांची तयारी. सुगडांना गंध, अक्षता आणि हळदी कुंकवाचे 5 पट्टे ओढा. सुगडांच्या गळ्याला पांढरा दोरा, कच्चा तंतू गुंडाळा. भरणी. सुगडामध्ये हरभरे, गाजर, बोर, ऊसाची काकडे, शेंगा, गव्हाच्या लोंब्या आणि तिळगुळ भरा. 4 मांडणी 2 सुगड घ्या. एकावर दुसरे पालथे ठेवा किंवा शेजारी ठेवा. प्रादेशिक परंपरेनुसार त्यावर अक्षदा आणि फुले वाहा. 5 धूप, दीप, अगरबत्ती किंवा दिवा लावून सुगडांची आरती करा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून नमस्कार करा. आता भोगीची भाजी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला किंवा संक्रांतीच्या दिवशी आवर्जून केली जाते. यात सर्व हंगामी भाज्यांचा वापर होतो. लागणारे साहित्य: भाज्या: वांगी, पावटा, घेवडा, गाजर, ओला हरभरा, शेंगदाणे, बटाटा आणि छोटी बोरं. वाटण: आले, खोबर, आले, लसूण आणि कोथिंबीर. मुख्य घटक: भरपूर तीळ, भाजीला चव आणि उष्णता देण्यासाठी. मसाले: कांदा, लसूण मसाला किंवा गोडा मसाला, हळद, तिखट किंवा मीठ. कृती: कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्या व त्यात तयार वाटण परतून घ्या. सर्व चिरलेल्या भाज्या आणि भिजलेल्या शेंगदाणे घालून परता. आता त्यात मसाला, चवीनुसार मीठ आणि भरपूर पांढरे तीळ घाला. थोडे गरम पाणी घालून भाजी मंद आचेवर वाफेवर शिजवा. ही भाजी थोडी रस्सेदार किंवा लडबडीत छान लागते. तिळीच्या बाजरीच्या भाकरी. भोग्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा आहे. बाजरीचे पीठ मळताना त्यात थोडे कोमट पाणी वापरा. भाकरी थापताना त्यावर वरच्या बाजूने भरपूर तीळ लावा आणि खरपूस भाजा. त्यावर साजूक तूप सोडून भोग्याच्या भाजीसोबत त्याचा नैवेद्य दाखवा. 2026 यासाठी विशिष्ट माहिती: यंदा देवी दही भक्षण करत आहे, त्यामुळे तुमच्या नैवेद्याच्या ताटात दही वाटीभर नक्कीच ठेवा. तसेच देवीचे वाहन वाघ असल्याने हे वर्ष पराक्रमाचे मानले जाते, त्यामुळे उत्साहाने सण साजरा करा. आणि माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. सर्वांनाच श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू असेच